नमस्कार, शोभा आई आपल्या किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज मी भेंडी बनवणार आहे। अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे। तिला धुवून घेतलं स्वच्छ पाण्याने आणि सुकून सगळ्या बारीक तिला कापून घेतलेला आहे। याच्यामध्ये मी 2 कांदे घेतलेले बारीक छोटेवाले, 1 टमाटर घेतलेला आहे मोठं आणि 5-6 मिरची कापून घेतलेली आहे। कढीपत्ता घेतलेला आहे, लसणाचा आहे बारीक करून घेतलेले आहे मी आणि कोथिंबीर घेतलेली आहे। त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे। कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी सर्वात पहिलं तेल टाकते। त्याच्यामध्ये लसूण टाकते। आता हा कढीपत्ता टाकणार आहे। कांदा टाकते। आता कांदा जरा लाल होईपर्यंत भाजू देणार आहे। आता कांदा चांगला लाल झालेला आहे। याच्यामध्ये मी मिरची थोडी भाजून घेते। याच्यामध्ये आता मी टमाटर टाकते याच्यामध्ये आणि चांगलं फिरवून घेते। टमाटर भाजून घेतलेला आहे। आता मी भेंडी टाकते। भेंडीमध्ये ते भाजून जाणार। चवीनुसार मी मीठ घेतलेलं आहे, थोडं जास्त 1.5 चमच घेतलेला आहे, छोटा चमच आहे। हळद टाकते याच्यामध्ये आणि फिरून घेणार आहे आणि कमी गॅसवरती बनवणार आहे आणि याच्यावरती झाकण ठेवत नाही। झाकण ठेवलं म्हणजे भाजीचा कलर हिरवा येत नाही, असा छान येतो। याचा 10 मिनिटं कमी गॅसवर शिजवणार आहे। मध्ये मध्ये अशी फिरवा लागते, नाही तर खाली डागणीला। याच्यामध्ये कोथिंबीर टाकते आणि आता भेंडी छान झालेली आहे। तिला कढईतून काढून घेते। झाल्याच्या नंतर लोखंडाच्या कढईमधून भाजी वेगळी काढून घ्यायची। खूप छान भेंडी तयार झालेली आहे, गरमागरम। अशीच बनवत जा आणि खा जा। छान झालेली आहे।